हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज आहे डे 2 आणि आज माझी ब्राईड पूजा, जिचं तुम्ही काल एंगेजमेंट लुक बघितलात, तिचं वेडिंग आहे, ते पण आवाशीमध्येच. तर मी आणि माझी एक फ्रेंड निघालो आवाशीत जाण्यासाठी. तिला सायडर होत्या आणि मला ब्राईड होती. तर आम्ही टाईममध्ये पोचलो, बट ब्राईडच्या विधी कंप्लीट झाल्या नव्हत्या, त्यामुळे तिचं वेट करत होतो. आणि त्यानंतर खूप फास्टमध्ये मी तिचा मेकअप केला, बिकॉज ब्राईड खूप लेट आली, तिच्या विधी खूप लेट झाल्या त्यामुळे. आणि तरीही तुम्ही आउटपुट बघू शकता, किती सुंदर मेकअप लुक झाला आहे, परफेक्ट हेअरस्टाईल झाली आहे आणि सगळं काही ऑन पॉईंट आहे. तर तुम्हाला हा तिचा विधी लुक आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हां, बाहेर खूप ऊन होतं. पूजाचं वेडिंग भर मंडपात होतं, ना हॉल होता ना काही दुसरं ऑप्शन होतं. तरीही मी तिचा मेकअप खूप छान पद्धतीने केला होता. आणि एवढ्या भर उन्हामध्ये बाहेर मंडपामध्ये लग्न असून सुद्धा तिचा मेकअप जराही हलला नाही आहे. तुम्हाला मी रिसेप्शनच्या आधीचा टचअप करतानाचा व्हिडिओ नक्की शेअर करेन, म्हणजे तुम्हाला कळेल की तिचा मेकअप किती ऑन पॉईंट होता. सगळ्या विधी झाल्या, फोटोज झाले. त्यानंतर पूजा रिसेप्शनचं टचअप करण्यासाठी आली. टचअप करण्यासाठी फक्त कुंकू जिथे लागलंय, सिंदूर जिथे भरलंय, तिथेच मला टचअपची जास्त गरज होती आणि नोजवरती. बाकी कुठेही मेकअप हल्ला नव्हता. आणि हा तिचा रिसेप्शन नंतरचा लुक होता. रिसेप्शन आधीचा लुक तुम्ही बघितला असेल की काय काय टचअप करायचं होतं. टाईम वेस्ट न घालवता पूजाचा रिसेप्शन लुक केला आणि तिला रेडी करून दिलं. कमी टाईममध्ये रेडी केलं आहे, त्यामुळे मला जेवढं तिला चांगला मेकअप करता येईल तेवढा मी चांगला मेकअप करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही आउटपुट बघू शकता किती सुंदर मेकअप झालेला आहे. तर हा पण मेकअप आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्यानंतर मी घरी यायला निघाले आणि घरी येताना मी एकटीच होते. माझ्यासोबत जी फ्रेंड होती ती थोडं लवकर निघाली, बिकॉज तिला जायचं होतं जॉबसाठी. त्यामुळे निसर्गाचा आनंद घेत मी एकटीच चिपळूणला यायला निघाले. त्यानंतर संध्याकाळ झाली आणि दुसऱ्या दिवशी होतं स्टुडंटचं ग्रॅज्युएशन डे, त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायचे होते. तर मग मी मार्केटमध्ये गेले होते आणि मला खूप असं काय काय अँटिक वस्तू घ्यायची आवड आहे. तर इथे मला ते आवडलं आणि मी ते घेतलं आणि गिफ्ट्स पण घेतले स्टुडंट्सना. आणि गिफ्ट्स घेऊन आम्ही त्यानंतर घरी यायला निघालो. गिफ्ट घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो स्मार्ट बाजारमध्ये, तिथं थोडं घरचं सामान घेतलं आणि असा माझा पूर्ण डे स्पेंड झाला. तर असा होता आजचा डे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय, लव लव.